आळूची पानं घेऊ आपण. चला आज आपण कढीपत्ता घेऊ. आळूच्या पानाच्या वड्या करायच्या आपल्याला रश्श्याच्या. कांदे असे फोडून घ्यायचे म्हणजे पटकन भाजल्या जाते. आपण आता याला धुवून काढू पानाला. आपण आता डाळीचं पीठ घेतलं, मसाला काढून आणला, हळद टाकूया थोडी, मसाला टाकून घेऊया. घालून घेऊ त्याला. आपण आता वड्या लावून घेऊ. आपल्याला वड्याची आमटी करायची. आता मिरच्या घातल्या, थोडे शेंगदाणे घातले, हरभऱ्याची डाळ घातली, थोडी कोथिंबीर, अद्रक लसूण, खोबरं, कांदा भाजून घेऊया आपण याला. आता आपल्याला वड्या तळायच्या आहे. कढई ठेवली, तेल टाकते. आता आपण वड्या तळून घेऊ. तेल टाकलं, आपल्या आता वड्या तळायच्या झाल्या. हे बाजूला ठेवू. आता तवली ठेवून देऊ चुलीवर. हिला धुवून काढू. आता याच्यात रश्श्याची भाजी करायची, त्याच्यात वड्या टाकायच्या. आता आपण मसाला काढला. एक गरम मसाला, धने, थोडी लाल मिरची टाकली, थोडा मटन मसाला टाकू चवीपुरता. रस्सा बनायचा आहे आता. थोडी कलर यायला हळद टाक. मसाला टाकून देऊ. आपण आता वड्या कापू, रश्श्यात टाकून देऊ. वड्या तयार झाल्या. आता आपला रस्सा तयार झाला. याची कुटके केले, भाजीत टाकली, भाजी झाली. आता
आता तुम्ही आळूच्या पानाच्या वड्या बघितल्या, पण आता या दांड्याचे पण धिरडं करते. या दांड्यापासून काय होतं का पोटात केस गेला ते जळून जातो. पहा मी कसं धिरडं बनवते याचं. अशा दांड्या सोलून घ्यायच्या. हे बघा मी कशी करते. हे असं असं तोडून घ्यायचं. थोडं तिखट टाकायचं, थोडे हळद टाकायची, थोडे जिरे टाकायचे, थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं बेसन पीठ घ्यायचं. त्याला कालून घ्यायचं असं. थोडी आता कोथिंबीर टाकू. आपण आता तेल टाकू. तर आपण आता धिरडं, हे पहा असं धिरडं बनवते दांड्याचं.